ह्या सरकारलाच आम्ही देव मानू लागलो तर या सरकारने आमची निराशा करू नये. सरकार झोपलेलं नाही, आम्हाला असं वाटत नाही की ते झोपलेलं असेल म्हणून. होऊ शकतं कामाच्या गर्दीत आवाज गेला नसेल, पण आता तरी मला वाटतं आवाज जायला पाहिजे कानावर. एवढं लक्षात घ्यायला पाहिजे. कितीक म्हणजे सहन करणार, सहन करायची मर्यादा संपलेली आहे. आमचं असून आमचं हिरावून तरी घेऊ नका, योग्य अशा प्रकारचा आम्हाला किंमत द्या. सरकार म्हणजे या देशाचा ड्रायव्हर आहे. आता ड्रायव्हरच जर असं बेशुद्धीसारखा करू लागला तर व्हायचं कसं? माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, पंढरीनाथ महाराज की जय. आज योगायोगानं एक निमित्त मात्र कोणीतरी लागतं. जसं आपल्याला दूध प्यायचं झालं तर व्यालेली गाय जर घरात असली तर वासरू हे निमित्त आहे. वासराच्या निमित्तात आपल्याला सर्वीभर दूध भेटतं. ती पाणा सोडती. कोण? ते वासरू हंबरल्यानंतर गाय पाणा सोडती, वासरू लागतं. नवरदेवाच्या निमित्तानं वऱ्हाडाला जेवण भेटतं. नवरदेव हा निमित्त आहे, त्याला जेवण भेटतं. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्याला आपण आपलं आशास्थान समजतो, ज्याला आपण श्रेष्ठ महत्त्वाचं स्थान देतो, असं सरकार. जसं अर्जुन जरी निमित्त असला तर खरं सरकार त्याच्या पाठीमागं होतं म्हणून त्याचा रथ चालत होता. तसं हे सरकार किती येतील जातील, पण याच्या पाठीमागं एक देवराव सरकार आहे. आमचा सगळा किसान वर्गाचा किंवा संपूर्ण जगाचा जाणकार भक्ताचा त्या विठ्ठलावर देवावर आमचा विश्वास तर आहेच, त्यात वाद नाही. परंतु व्यावहारिक सत्तेचा स्वीकार करून व्यवहार धरून ह्या सरकारलाच आम्ही देव मानू लागलो तर या सरकारने आमची निराशा करू नये. सत्याग्रह, सत्याचा आग्रह धरला आहे आम्ही. आमचं सत्य असतानासुद्धा आमच्यावर ही पाळी यावं, ही येऊ नये. आणि आमचं सरकार झोपलेलं नाही, आम्हाला असं वाटत नाही की ते झोपलेलं असेल म्हणून. होऊ शकतं कामाच्या गर्दीत आवाज गेला नसेल, पण आता तरी मला वाटतं आवाज जायला पाहिजे कानावर. एवढं लक्षात घ्यायला पाहिजे. आणि ज्याच्या भरोश्यावर आपण खरं म्हणजे हे जग आहे, आपण म्हणतो जय जवान आणि जय किसान असं आपण म्हणतो. ज्या किसानानं जर अन्नधान्य उत्पादन जर नाही केलं तर अन्नमय प्राण. नुसतेच पेट्रोल पंप आहे, त्याच्यात पेट्रोल जर नसलं तर त्या गाडीत पेट्रोल नसलं चालेल कशी ती? समग्र जगाचे सगळ्या गाड्या ज्या चालतात त्या कशामुळे चालतात? त्या पेट्रोलमुळे चालतात. तसं अन्नधान्य पिकवणारा जर कोण असेल तर शेतकरी आहे. त्याच्या कुटुंबापुरतंच थोडंच करतो, तो सगळ्याकरता करतो. आणि किती बिचारा लिनता, किती सहन करतो. मोंढ्यात जर माल गेला तर त्याला बाहेर उभं राहावं लागतं. एक बिडी फेकली की खुशाल पाटील तितक्यातच त्याला बिचाऱ्याला शेती पिकवतो, तो सगळं तो करतो आणि त्याला भाव ठरविणारे दुसरेच. आता शेठजीनं सांगितलं की म्हणजे आपलं असूनही आपल्याला ही मागायची पाळी यावं, हे काय आता कितीक म्हणजे सहन करणार? सहन करायची मर्यादा संपलेली आहे. हा सत्याग्रह आहे. खरं म्हणजे शांततेच्या मार्गानं चाललेलं आमचं जे आंदोलन आहे, हे दयाघन शासनानं इकडं लक्ष द्यावं अशी आमची कळकळीची विनंती आहे. आणि द्यायलाच पाहिजे. खरं म्हणजे इतक्या शांततेच्या मार्गानं कोण सहन करतं? खरं म्हणजे आता तर कोणी सहन करायला रिकामं नाही. नेपाळचा जर विचार केला तर किती भयान आहे. जगाचा जर विचार केला बाकी राष्ट्राचा तर किती भयान गोष्ट आहे. पण आम्ही ज्या देशात जन्मलो ती भारत माता आम्हाला सांगती. हा भारत म्हणजे भाव म्हणजे ज्ञान, ज्ञानात रत असणारा देश. त्या ज्ञानाचा लेश आमच्यामुळं असल्यामुळे इतकं शांततेनं चाललं आहे. नाहीतर सडकेवर गाड्या चालणं अवघड आहे, माणसं फिरणं अवघड आहे. इतकं आमचे जे नेतृत्व करणारे आहेत असे राठी शेठ, त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्यावर आमचा विश्वास आहे आणि ते चांगल्याकरताच करू लागले. त्या नेतृत्वावर आमचा विश्वास ठेवून आम्ही हे वागू लागलो. तेव्हा दयाघन सरकारला आमचं एवढंच मागणं आहे
की आमचंच आम्हाला तुम्ही द्या, यथोचित द्या, योग्य द्या. खरं म्हणजे आता जमिनी तर राहिल्याच नाही. आता असं अवघड झालेलं आहे. जिकडं पाहावं तिकडं सगळे सिमेंटचेच बगीचे झालेले आहेत. जमिनी राहिल्या नाही, सिमेंटचेच घंट्यातच जमिनीवर जातात. कुठं का हे कसं काय, हे जमीन होती इथं चांगली कुठं गेली, म्हणजे प्लॉटिंग पडली. सगळे झालेलं आहे. शेतकऱ्याला जमिनी राहिल्या नाही म्हणजे. आणि सगळं कशावर आहे? सगळं जमिनीवर आहे, कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यावर आहे. अशा या कष्टकरी शेतकऱ्याची थोडाफार तरी विचार करावा. तुम्हाला आम्ही झोपलेलं म्हणत नाही, पण आमचं लक्षात असेलच तुमच्या, पण आता चांगलं लक्षात येऊ द्या. पण अति झाल्यानंतर मग बुभुक्षिती किन्न करोति पापम. माणूस वाईट नाही, पण त्याचं पोट वाईट आहे. म्हणे का एवढा चांगला माणूस आणि त्यानं दुरडीतली भाकरी गुपचूप कशी काय घेतली? आता करेलच काय, भलतीच भूक लागली ना. बुभुक्षिती किन्न करोति पापम. भुकेला माणूस काय करू शकत नाही. तसं आमचा हा लबाड वर्ग कंस खोडायचं ते म्हणायचे, काय करावं आता. आणि आम्हाला पकडलं तर मार खावं लागत होता. नाविलाज आहे, पण आम्ही ते नाही आणव तर लेकराचं कसं काय करावं? आम्हाला कोणी देत नाही ना. आमचं असून आमचं हिरावून तरी घेऊ नका. योग्य अशा प्रकारचं आम्हाला किंमत द्या, त्याची यथोचित किंमत आमच्या पदरात पाडू द्या. आणि आमचं सरकारलाही देखील आमच्या शुभेच्छा आहेत. तुम्हालाही आमचं चांगलं, तुमचं सगळ्याचंच भलं व्हावं. तुम्ही व्यवस्थित जर कारभार केला, गाडी चालवली, तर हे मागची सीट त्याच्यावर व्यवस्थित बसतील. सरकार म्हणजे या देशाचं ड्रायव्हर आहे. आता ड्रायव्हरच जर असं बेशुद्धीसारखा करू लागला तर व्हायचं कसं? म्हणून योग्य अशा ठिकाणी लक्ष द्यावं आणि योग्य असा आमच्या याचा मोबदला मिळावं. आमचं दुसरं काहीच म्हणणं, आम्हाला तुम्हाला शिव्या शाप द्यायच्या नाही. पण एवढं आमची कळकळीची विनंती आहे, दयाघर सरकारनं इकडं लक्ष देऊन हे काम करावं.